नमस्कार, माझं नाव आहे ॲडव्होकेट संतोष विठ्ठल सावंत. माझा मुलगा वैष्णव इयत्ता 9वी C डिव्हिजनमध्ये शिकतोय. मिलाग्रेस हायस्कूल प्रशासनाने शाळा बंद पण शिक्षण सुरू, पालक आणि विद्यार्थ्यांची जबाबदारी हा ऑनलाईन विषय पालकांसाठी देऊन खऱ्या अर्थाने आजच्या महामारीच्या या ऑनलाईन शिक्षण पद्धतीत पालकांची नेमकी जबाबदारी तरी काय आहे हा विषय दिल्याबद्दल मी प्रथमच्या मिलाग्रेस हायस्कूल प्रशासनाचे आणि फादर डिजिटल साधना तसेच शिक्षक कर्मचारी वृंद आणि मिलाग्रेस प्रशासनाला मी धन्यवाद देतो आणि खऱ्या अर्थाने माझ्या या विषयाकडे मी सुरुवात करतो. खरं तर कोरोना महामारीचं हे संकट संपूर्ण जगावर गेल्या जानेवारीपासून आज गेले 9 महिने आले. पण आपल्या भारतात आपल्या देशात मार्च पासून हे संकट सुनामी संकट उडवलं. मार्च 17 पासूनच राज्यातील सर्व शाळा बंद झाल्या. शाळेचा अभ्यासक्रमही ठप्प झाला. परीक्षाही रद्द करण्यात आल्या. राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे झाले. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी तर खरं तर पहिल्या सत्रातील परीक्षा न घेताच विद्यार्थ्यांना दुसऱ्या वर्गात प्रवेशही दिला आणि खऱ्या अर्थाने नव्या वर्षाला 15 जून नंतर सुरुवात झाली. त्यावेळी खऱ्या अर्थाने राज्य शासनाने शाळा बंद पण ऑनलाईन शिक्षण पद्धतीला प्रारंभ केला आणि या शाळा बंद पण शिक्षण सुरू हा उपक्रम राज्य शासनाने हाती घेतल्याबरोबर मला म्हणावंसं वाटतं की मी एक पालक या नात्याने मिलाग्रेस हायस्कूल प्रशासनाने उत्कृष्टपणे हा उपक्रम हाती घेऊन विद्यार्थ्यांना ऑनलाईन दररोजच्या दररोज तिथे शिक्षणाचे म्हणजे शाळाच घरोघरी सुरू केली. पण खऱ्या अर्थाने ऑनलाईन शिक्षण शाळा बंद पण शिक्षण सुरू यामध्ये गोरगरीब सर्वसामान्य पालकांना दररोज आपल्या पाल्याकडे मोबाईल लॅपटॉप द्यावा लागला. गोरगरीब पाल्याने ऑनलाईन कुठलीही सुविधा नसताना पालकाने पूर्णपणे विद्यार्थ्यांची जबाबदारी घेत नेट नसेल तर नेट मिळेल त्या ठिकाणी पालक जाऊन विद्यार्थ्याला घेऊन तिथे आपला अभ्यासक्रम सुरू करले. खरं कौतुक करावं वाटतं यामध्ये तर शिक्षकांनी रोजच्या रोज अभ्यासक्रम पाठ्यपुस्तक ऑनलाईनद्वारे मोबाईलद्वारे दिला गेला. पण त्यात खऱ्या अर्थाने मला असं सांगावंसं वाटतं या मोबाईलच्या या जमान्यात आपला पाल्य नेमकं मोबाईलमध्ये शिक्षण दररोजचं करतोय का अभ्यास करतोय का ही जबाबदारी येऊन पालकांवर टेपली गेली आणि काही पालकांचे आई वडील नोकरीला मग अशा स्थितीत आपला मुलगा नेमकी दररोज घरी काय करतोय ही जबाबदारी पालकांवर येऊन टेपली आणि इथे शिक्षक दररोज मुलांचा अभ्यासक्रम घेत असताना परीक्षा ऑनलाईन घेत असताना पालक दररोज घरी आल्यानंतर माझा मुलगा या मोबाईलच्या हाती घेऊन दररोज काय करतोय ही जबाबदारी पालकांवर येऊन टेपली आणि पालक आणि विद्यार्थ्यांच्या नात्यामध्ये चांगलं नातं निर्माण झालं. खऱ्या अर्थाने या शिक्षण पद्धतीत नव्या शिक्षण पद्धती या कोरोनाच्या महामारीत विद्यार्थी पालक शिक्षक आणि शाळा हे एका संवाद आधी यायला लागले. परंतु या सर्वात महत्वाची जबाबदारी ती पालकांवर ठेवली. कोरोनाचं हे भीतीचं संकट त्यात आपल्या पाल्याचं दररोजचं हे ऑनलाईन शिक्षण त्याचबरोबर तो मोबाईलवर नेमका काय करतो आहे आपण आपल्या दररोजच्या नोकरी धंद्याचा दराची चिंता या सर्वांचा मेळ घालत पालकाला एक नवी जबाबदारी येऊन दररोज टेपली. जणू पालकाला असं वाटायला लागलं की शाळा आपण चालवतो की काय, परंतु शिक्षकही त्या जोडले होते. खरं तर या पालकांच्या या जबाबदारीला शिक्षकही चांगला हातभार लावत आहेत आणि खऱ्या अर्थाने मिलाग्रेस हायस्कूलने उत्कृष्टपणे पालकांवर कोणतीही जबाबदारी न देता स्वतः दररोज शिक्षक पालकांच्या विद्यार्थ्यांच्या संपर्कात येऊन दररोज चांगल्या प्रकारे अभ्यास घेत आहेत. मला खरं तर कौतुक वाटतं. पालक आणि विद्यार्थी आणि शिक्षण शाळा बंद या उपक्रमात शिक्षक पालक आणि विद्यार्थी या तिघांची जबाबदारी पूर्णपणे उत्कृष्टपणे सांभाळतायत आणि मिलाग्रेस हायस्कूलने हा उपक्रम हाती घेऊन पालक आणि विद्यार्थ्यांना एक चांगल्या प्रकारे जबाबदारीचं भान उपलब्ध करून दिल्याबद्दल मी मिलाग्रेस प्रशासनाला जे आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.
समोर फार मोठी आव्हाने निर्माण झालेली आहेत. या ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये अभ्यास करत असताना पालक आणि विद्यार्थी यांची जबाबदारी अत्यंत महत्त्वाची आहे. ऑनलाईन शिक्षणामध्ये इंटरनेटच्या साहाय्याने मोबाईल, स्मार्टफोन यांचा वापर विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यायला विद्यार्थी घेतात. या मोबाईलचा तासनतास वापर केल्यामुळे मुलांचं आरोग्य देखील धोक्यात येऊ शकते. त्यामुळे पालकांनी अत्यावश्यक असेल तेव्हाच योग्य नियोजन करून मुलांना आपल्या स्वतःच्या उपस्थितीमध्ये अशी साधने हाताळायला देण्यात येऊ शकते. त्यानंतर पालकांची जबाबदारी म्हणजे विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकं उपलब्ध आपल्यामध्ये जी सुप्त कलागुण आहेत, प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही कला कौशल्य असतात. तर या कला कौशल्यांचा विकास करण्यासाठी आज खरोखरच भरपूर वेळ मिळालेला आहे. तर मुलांनी आपल्यामधली कौशल्य ओळखून त्या कला कौशल्य विकसित करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे आणि पालकांनी देखील मुलांना तेवढंच प्रोत्साहन दिलं पाहिजे. त्यानंतर आपलं आरोग्य चांगलं राहावं, नियमित व्यायाम करणं, त्यानंतर नियमित मुलांनी व्यायाम करणं हे देखील अत्यंत गरजेचं आहे. शिक्षणाने एक संस्कृत नागरिक निर्माण होणं म्हणून हे शिक्षणाचं ध्येय असतं. ते साध्य करण्यासाठी विद्यार्थ्यांनी पालकांनी भारतात 15 लाख शाळा बंद आहेत, 26 कोटी विद्यार्थी आणि एकूण 90 लाख शिक्षक घरी बसले आहेत. सध्या कोरोनाची समस्या ही आरोग्याची समस्या आहे असे मानले जाते, पण या संकटाला शैक्षणिक समस्यांची बाजू आहे हे सुद्धा लक्षात घेणे आवश्यक आहे. शिक्षणात आलेल्या अडचणींमुळे मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. दूरशिक्षण, मोबाईल फोन, ई-लर्निंग, दूरदर्शन इत्यादी माध्यमातून अनेक देशांनी तातडीने मुलांचे शिक्षण खंडित होऊ नये म्हणून वरील प्रकारचे उपक्रम सुरू केले आहेत. आपल्या भारतात मात्र परीक्षा रद्द करणे, परीक्षा पुढे ढकलणे, परीक्षा न घेता मुलांना पुढच्या वर्गात प्रवेश देणे एवढ्यापुरतेच निर्णय घेतले जातात. अनिश्चितता लक्षात घेता भारताने सुद्धा दीर्घकाळासाठी शैक्षणिक धोरण ठरवणे आवश्यक आहे. या नवीन ऑनलाईन शिक्षण पद्धतीत पालक, शिक्षक आणि विद्यार्थी या तिघांचाही मोठा सहभाग आहे. कारण या प्रकारच्या शिक्षण पद्धतीत पालकांनाही खूप सतर्क राहावं लागेल. मुले प्रत्यक्ष लेक्चर अटेंड करत आहेत की नाही, ती स्क्रीन पुढे चालू ठेवून दुसरे काही उद्योग करत आहेत का याकडे पालकांनी काटेकोरपणे लक्ष पुरवले पाहिजे.
सध्याच्या काळात तरी साक्षरता फारच पुढे गेलेली आहे. साधारणतः 1975 ते 80 वर्षापर्यंत त्याच्या आताचे नंतरचे सगळे पालक हे सुशिक्षितच आहेत आणि त्यामुळे त्यांनी पहिली ते 9वी पर्यंत मुलांना अभ्यासात मार्गदर्शन करेल मला तर वाटतं काहीच नाही. शिक्षक मदतीला आहेतच, त्यांची मदत आपल्याला मिळेलच आणि 10वीच्या मुलांसाठी पहिलीपासून 9वी पर्यंत त्यांचा जो बेस असतो तो पक्का झालेला असतो आणि त्या आधारे 10वी अवलंबून असते. शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांच्या सहकार्याने आपला अभ्यास करू शकतो. थोड्याफार अडचणी येतीलच, पण त्याच्यासाठी आपले शिक्षक आहेतच. ते तर ऑनलाईन सगळं तत्परच असतात. अशा परिस्थितीमध्ये विषय पुढे राहत असतात. असे जर आपण केले तर बऱ्यापैकी आपण अभ्यासात पुढे जाऊन आपले ज्ञान वाढवू शकू आणि ज्या काही परीक्षा आपल्याला द्यायच्या आहेत त्या आपण व्यवस्थित देऊ शकू असा माझा अंदाज. शिक्षकांनीही ऑनलाईन शिक्षण प्रभावी होण्यासाठी प्रचलित शिक्षण पद्धती आणि ऑनलाईन शिक्षण यांची सांगड घालून अध्यापन केले पाहिजे. ऑनलाईन स्टडी चालू असतानाच विद्यार्थ्यांचे वेळोवेळी नाव उच्चारून तसेच गेल्या वर्षातील काही सामूहिक प्रसंग, स्नेहसंमेलन यातील आठवणींना उजाळा देत वेगवेगळे दाखले देऊन ऑनलाईन तासिकेत त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विद्यार्थ्यांचे छोटे छोटे ग्रुप करून त्यांना वेगवेगळे प्रकारचे प्रकल्प द्यावे. त्यामुळे मुलं अलर्ट राहतात. मुलांनी आपली जबाबदारी समजून आपले शिक्षण खंडित होऊ नये एवढेच प्रयत्न करणे गरजेचे आहे. सातत्याने अभ्यास करून अभ्यासातील युक्त्या लक्षात ठेवण्याच्या कला आत्मसात करायला हव्या. आलेल्या परिस्थितीत हार न मानता त्या परिस्थितीचा वापर कसा करावा व आपल्या ज्ञानात भर कशी पाडावी याचा आपण विचार करायला हवा. आपल्या शिक्षित पालकांचा आणि त्यांच्या ज्ञानाचा उपयोग करून घेऊन पालकांनी तेवढ्याच जबाबदारीने मुलांना आपल्याच्याने जेवढं होतं तेवढं तरी करून घ्यावं. वाचन, लिखाण, गणितातील सूत्रे, डेफिनेशन पाठ करून घ्यावे. त्यामुळे हा धडा शिक्षकांचा आणि सरकारचाच नाही तर पालक आणि विद्यार्थी यांचाही आहे. त्यामुळे परीक्षा पुढे ढकला, पुढच्या वर्गात प्रवेश द्या हे विसरून जाऊन मुलांनी जास्तीत जास्त ज्ञान होऊन स्वतःच्या मेहनतीने पुढे जाण्याचा निर्धार केला पाहिजे. नमस्कार, मी सौ साक्षी हरीश परब, कुमारी निशिता हरीश परब, इयत्ता 5वी, डी डिव्हिजन जी पालक बोलत आहे. सर्वप्रथम मी मिलाग्रीस हायस्कूलचे प्राचार्य, सर्व शिक्षक वर्ग यांचे मनापासून आभार मानते की त्यांनी शाळा बंद, शिक्षण सुरू, पालक व विद्यार्थ्यांची जबाबदारी या विषयावर ऑनलाईन भाषण स्पर्धा पालकांसाठी उपलब्ध करून दिली आणि पालकांना एक चांगली सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली आहे. आणि याच विषयावर मी माझं मनोगत व्यक्त करणार आहे. शिक्षण म्हणजे काय? तर शिक्षण म्हणजे केवळ वही आणि पेन नव्हे, तर शिक्षण म्हणजे बुद्धीला सत्याकडे, भावनेला माणुसकीकडे आणि शरीराला श्रमाकडे नेणारा मार्ग. शिक्षणामध्ये खूप ताकद असते आणि म्हणूनच शिक्षणाला वाघिणीचे दूध अशी उपमा दिली गेली आहे. शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. शिक्षणामुळे माणूस सुज्ञ, सुसंस्कृत बनतो. शिक्षणामुळे माणसाची शारीरिक आणि बौद्धिक वाढ होते. शारीरिक आणि बौद्धिक विकासही होतो. ही शिक्षण व्यवस्था आपल्याला जेथून प्राप्त होते ती म्हणजे शाळा. विद्येचे, ज्ञानाचे मंदिर म्हणजे शाळा. प्रत्येक मुलाच्या आयुष्यात शाळेचा खूप महत्वाचा वाटा आहे. मूल जन्माला आल्यानंतर त्याचं पहिलं जग हे त्याचं घर असतं आणि घराबाहेरील जगाची ओळख होते ती शाळेमुळेच. माणूस जन्माला आल्यानंतर त्याच्या घडवणुकीत 3 गोष्टी मुख्य मानल्या जातात: आई वडील, आपला परिसर आणि शाळा. शाळेमध्ये दिल्या जाणाऱ्या शिक्षणामुळे माणूस सुसंस्कृत, सुज्ञच नाही तर एक जबाबदार नागरिकही बनतो. आणि ही निरंतर चालू राहणारी प्रक्रिया मध्येच खंडित झाली तर आपला देशच नव्हे तर संपूर्ण जग कोरोना व्हायरस महामारीच्या विळख्यात जखडलेला आहे आणि हा विळखा सोडवण्याचे अतोनात प्रयत्नही केले जात आहेत.
या महामारीच्या वाढत्या थैमानामुळे मार्च एप्रिलमध्ये परीक्षा होऊन 2019 ते 2020 हे शैक्षणिक वर्ष अपूर्णच राहिले. कारण या रोगाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मार्च एप्रिल मध्ये सर्व शाळा आणि महाविद्यालय बंद करण्यात आल्या. मुलांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. मुलांना पुढील वर्षात प्रवेश देण्यात आला. एवढं सगळं ठीक होतं, पण नंतर काय? 2020-21 हे शैक्षणिक वर्ष कसं चालू ठेवणार? मुलांचे शैक्षणिक नुकसान होणारच. विद्यार्थ्यांसोबत पालक आणि शिक्षकांनाही हा प्रश्न सतावत होता. आता ह्या प्रश्नाचा तोडगा काय? ह्यावर उपाय काय? हा प्रश्न सतावतच होताच. आणि या प्रश्नावर तोडगा काढला तो ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा. माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिक्षण मंत्री प्राध्यापक वर्षा गायकवाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ऑनलाईन शिक्षण पद्धती राबविण्याचे ठरविले. आणि या ऑनलाईन शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून स्वयं अध्ययन विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिले. दीक्षा ॲपद्वारे सर्व विद्यार्थ्यांना 13 एप्रिल 2020 पासून स्वाध्याय प्रश्नमंजुषा उपलब्ध करून दिल्या. शैक्षणिक अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न दीक्षा ॲपद्वारे उपलब्ध करून विद्यार्थ्यांसाठी स्वयं अध्ययन अभ्यासमाला प्रसारित करण्यात आली. त्याचबरोबर या अभ्यासमालेअंतर्गत विद्यार्थ्यांना व्हिडिओद्वारे विषयांची सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच दूरदर्शनद्वारे इयत्ता 3री ते 12वी पर्यंतच्या शैक्षणिक अभ्यासक्रमांतर्गत मुलांना शिक्षण देण्यात आले. सर्व शाळांनी आपल्या विद्यार्थ्यांशी मोबाईल या माध्यमातून संपर्क साधून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ऑनलाईन पद्धतीने शाळाच मुलांच्या घरी उपलब्ध करून दिली. या ऑनलाईन शिक्षणाद्वारे मुलांना रोज अभ्यास पाठवण्यात येतो आणि या अभ्यासामध्ये आलेल्या अडचणीही शिक्षकांनी ऑनलाईन पद्धतीने सोडवण्यास पूर्णपणे तयारी दाखवली आहे आणि तसेच होत आहे. मुलांना एखाद्या विषयाची सविस्तर माहिती YouTubeद्वारे पुरवण्यात येत आहे. त्याचप्रमाणे इतरत्र माहितीही पुरवण्यात येत आहे. त्यामुळे मुलांच्या शिक्षणात अजिबात खंड आला नाही. मुलांचे शिक्षण ऑनलाईन पद्धतीद्वारे चालू ठेवण्यात आले आहे. या ऑनलाईन पद्धतीचा सर्वात महत्त्वाचा आणि चांगला एक फरक पडला आहे तो म्हणजे पालकांचा सहभाग. एरवी स्वतःच्याच कामात निरंतर गुंतून राहणारे पालक आता आपल्या पाल्यासाठी वेळ काढून त्यांना अभ्यासात मदत करत आहेत. या ऑनलाईन पद्धतीमुळे पाल्य आणि पालक यांच्यातील दुवा घट्ट होत आहे. केवळ शिक्षकांची जबाबदारी आहे शिक्षण देणे ही भूमिका अजूनपर्यंत सगळ्यांच्या मनात होती. पण ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे ही भावना आता बदलली आहे की केवळ शिक्षकांची जबाबदारी नव्हे तर आता पालकांचीही जबाबदारी आहे की आपल्या मुलाला ऑनलाईन शिक्षण पद्धतीद्वारे शिक्षण व्यवस्थित द्यावे. या ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा वापर आपण पुरेपूर करून घ्यायला पाहिजे. पालकांनी पालकत्व आणि गुरुची भूमिका व्यवस्थित बजावली पाहिजे. आणि हो, ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा वापर करताना पालकांनी एक गोष्ट नक्कीच ध्यानात ठेवली पाहिजे की आपल्या पाल्यावर लक्ष ठेवावाच पाहिजे. आणि या ऑनलाईन पद्धतीचे नुकसानही भरपूर आहे. पण आपण खबरदारी घेणे जास्त गरजेचे आहे. मुख्य मुद्दा हा की या ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे शाळा जरी बंद असल्या तरी आपल्या मुलांना जे शिक्षण
द्यायचे आहे, जो त्यांचा अधिकार आहे, त्या शिक्षणाचा अधिकार ते पुरेपूर घेत आहेत. आणि शाळा बंद शिक्षण सुरू हे वाक्य खरं ठरत आहे. योग्य घडण योग्य शिक्षण. या योग्य शिक्षणामुळे आपल्या मुलांची योग्य घडण होत आहे. आणि एक जबाबदारी आपण सर्वांनी पार पाडली पाहिजे, ती म्हणजे कोरोना व्हायरसला प्रतिकार. या कोरोना व्हायरसला प्रतिकार करण्यासाठी जेवढे उपाय आहेत, त्या उपायांचे, त्या नियमांचे आपण काटेकोरपणे पालन करूया आणि या महामारीला आपल्या देशातूनच नव्हे तर जगातून नायनाट करून टाकूया. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. नमस्कार, मी भीमसेन बाबले जावळे. माझी मुलगी भीमसेन नाही, इयत्ता 6वी ब. तर आज आपल्या सर्वांना माहीत आहे की कोरोना विषाणूने पूर्ण जगभर निर्माण झालेला आहे. तसेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आपल्या देशावर, आपल्या राज्यावर, आपल्या जिल्ह्यावर आणि आपल्या घरामध्ये पण प्रवेश करून पाहतो. हा प्रादुर्भाव थांबण्यासाठी सरकारने लॉकडाऊन ही प्रक्रिया सुरू केली. लॉकडाऊनमध्ये सर्व आस्थापने, पूर्ण बाजार, त्यामध्ये शिक्षण संस्था, महाविद्यालय आणि शाळा पण बंद करण्यात आल्या. सरकारच्या ह्या निर्णयाला आपण सर्वांनी पाठिंबा दिला पाहिजे. कारण शाळा सुरू राहिल्या असत्या तर मुलांना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाला असता. यासाठी सरकारच्या निर्णयाला आपण पूर्ण सहमती देऊ. सरकारने शिक्षण बंद राहू नये म्हणून जी ऑनलाईन शिक्षण पद्धती सुरू केली, त्या शिक्षण पद्धतीला आपण सहकार्य केलं पाहिजे. मुलांचं एक वर्ष, शैक्षणिक एक वर्ष खराब होऊ नये, जाऊ नये, वाया जाऊ नये यासाठी आपण ऑनलाईन पद्धती, शिक्षण पद्धती स्वीकारली पाहिजे. ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये आज प्रत्येकाकडे अँड्रॉइड मोबाईल आणि मोबाईल नेटवर्क महत्त्वाचं आहे. पण आज आपला जिल्हा, आपला तालुका गावागावामध्ये विखुरला असल्यामुळे प्रत्येकाच्या घरी मोबाईल नेटवर्क शक्य नाही. तसेच प्रत्येकाकडे आर्थिक परिस्थितीमुळे अँड्रॉइड फोन असणं पण शक्य नाही. पण पालकांनी ह्याच्यामध्ये शिक्षण व्यवस्थेमध्ये सहकार्य करून प्रत्येक मुलासाठी अँड्रॉइड फोन घेणं गरजेचं आहे. त्यासाठी ज्या ठिकाणी मोबाईल नेटवर्क असतं त्या ठिकाणी मुलाची व्यवस्था करून त्याला त्या शिक्षणासाठी प्रवृत्त करणं. आपण पण पालकांनी एक जबाबदारी म्हणून आपल्या मुलाचं शिक्षण कुठेही थांबू नये, त्याच्याकडे कुठे येऊ नये म्हणून ऑनलाईन शिक्षण पद्धती शिकवली पाहिजे. आज आपला विलांगरे हायस्कूल ही शिक्षण पद्धती सुरू केली आहे. प्रत्येक शिक्षक आपल्या विषयाप्रमाणे मोबाईल, व्हिडिओ किंवा व्हॉट्सअपद्वारे ही शिक्षण पद्धती सुरू करत आहेत आणि ही खूप चांगली पद्धत आहे. त्यामुळे ह्या नैसर्गिक आपत्तीमध्ये मुलांचं नुकसान होऊ नये, त्यांचं शिक्षण थांबवू नये यासाठी ही पद्धती, ऑनलाईन शिक्षण पद्धती खूप चांगली आहे. प्रत्येक पालकाने शिकवली पाहिजे. मुलांना पण ती शिकवली पाहिजे. आपलं शिक्षण चालू केलं पाहिजे. तसेच कोरोना ह्या विषयावर मात करण्यासाठी सगळ्या पालकांना, मुलांना विनंती आहे की प्रत्येकाने आपला रुमाल, मास्क, सोशल डिस्टन्सिंग, गरज असेल तरच बाहेर पडावं आणि आरोग्याची काळजी घ्यावी. मी निवृत्त दत्तू कारवेकर, माझी कन्या श्रावणी निवृत्त कारवेकर, चळवळी शाळा बंद आणि शिक्षण सुरू, पालकांची आणि विद्यार्थ्यांची नेमकी जबाबदारी काय याबद्दल माझी काही मतं आहेत ती इथं मांडण्याचा प्रयत्न मी इथं करतो. मित्रहो, संपूर्ण जगाला व्यापून राहिलेलं संकट म्हणजे कोरोना. एक भली मोठी महामारी जगाला व्यापून राहिलेली आपल्याला दिसून सुमारे 6 महिने हा रोग संपूर्ण जगाला सतावताना दिसतो आणि प्रत्येक क्षेत्राला या अवस्थेतून जावं लागतं. उद्योगधंदे, व्यवसाय, सगळी ग्रामीण व्यवस्था, शहरी व्यवस्था आणि प्रामुख्याने शिक्षण व्यवस्था
ऑनलाईनच्या माध्यमातून शिक्षणाला प्रारंभ झालेला आहे. शाळा जरी बंद असल्या तरी विद्यार्थ्यांचा शिक्षणामध्ये खंड पडू नये म्हणून विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधून समाज माध्यमातून, सोशल मीडिया किंवा इंटरनेट या सगळ्या माध्यमातून, टीव्ही, रेडिओच्या माध्यमातून शाळा विद्यार्थ्यांशी जोडून घेऊन पाहते आहे. ही आनंदाची बाब आहे. कारण 6 महिने विद्यार्थी शाळेपासून तुटलेला भौतिकदृष्ट्या किंवा घरामध्ये तो कोण आहे, आनंदाने बागडणारी ही मुलं, आपल्या मित्रमैत्रिणीमध्ये राहणारी, वेगवेगळ्या आठवणी सांगणारी, शाळेतल्या गमती सांगणारी ही मुलं सुमारे 6 महिने आपल्या मित्रमैत्रिणीपासून, शाळेपासून लांब आहेत, आपल्या शिक्षकांपासून लांब आहेत, आपल्या शाळेपासून लांब आहेत. परंतु त्याला ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून एक वेगळा फायदा आपल्याला दिसतो. मी सर्व पालकांना सांगेन किंवा शाळेला विनंती करेन की सगळ्या पालकांनी आपापल्या मुलांशी त्या पालकांना ते आनंदी वातावरणात राहायचं आहे. त्याचं मनोधैर्य वाढवायचं आहे, त्याची आनंदायी मानसिकता वाढवण्याचा प्रयत्न प्रत्येक पालकाने करावायचा आहे. कारण ही कोणून राहिलेली मुलं खेळणं नाही, बागडणं नाही, हसणं नाही, परंतु ह्या कालखंडामध्ये त्यांना एक मानसिक आधार, बाबा शाळा सुरू होणार आहे, हे दिवस जातील, हाही कालखंड जाणार आहे, पुन्हा शाळा सुरू होणार आहे, ही एक उभारी, एक आनंदाची उभारी प्रत्येक पालकाने आपल्या विद्यार्थ्यांच्याकडे देण्याचा प्रयत्न करायचा आहे. काही दृष्टिकोनातून काही पालक आर्थिक अडचणीमुळे स्मार्टफोन घेऊ शकत नसतील किंवा सगळेच तांत्रिक अडचणी सुद्धा त्यांना विभावत असतील, परंतु त्या पालकांना एक विनंती आहे की एकदम तुम्ही गडबडून जाऊ नका. ऑनलाईन शिक्षण माझ्या मुलाला मिळत नसेल, स्मार्टफोन नाही, अमुक नाही, तांत्रिक सोशल मीडिया नाही, तरी घाबरून जाण्याचं कारण काय नाही. काही कालखंडात शाळा सुरू होणार आहेत, शिक्षक तुमच्याशी जोडून घेणार आहे, शाळा जोडून घेणार आहे, तुमच्या मुलांच्या शंका कुशंका ते पूर्ण करणार आहे. हे झालं शिक्षणाच्या बाबतीत मी सांगेन. परंतु या कोरोना नावाचा का महासंकट हे तुमच्या आमच्या डोळ्यासमोर दिसताना दिसते. आणि या अवस्थेमध्ये ज्या शासनाने काही नियम काटेकोरपणे नियम घालून दिलेले आहेत ते आपले पाल्य पाळतात करणं याची जबाबदारी सुद्धा घ्यायची आहे. पुढे खेळायला न सोडणं किंवा इतर पोहण्याला न सोडणं किंवा इतर कुठेही भटकंती न करता आपलं पाल्य आपल्या नजरेखाली कसं राहील जबाबदारी सुद्धा पालकांच्या. शाळा सुरू होणार आहे निश्चित, परंतु ही शाळा सुरू होईपर्यंत आपल्याला एका ममत्वानं आपल्या आई वडील आपण या नात्यानं त्यांना ममत्वानं समजून घेण्याची प्रयत्न आपल्याला दिसलेला आहे. शाळेला सुद्धा सहकार्य करताना दिसत आहे. शाळेतले शिक्षक तुमच्या सुसंवाद साधतायत, तुमच्या अडीअडचणी समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. अशाच पद्धतीनं आपल्या मुलांची आनंदी वातावरणात शिक्षण प्रणालीशी जोडून घेण्याचा प्रयत्न प्रत्येक पालकांना करण्याची आवश्यकता मला असे वाटते. प्रत्येक पालकांना आपल्या विद्यार्थ्याला समजून घ्या, आनंदायी वातावरणात ही शिक्षण प्रणाली सुरू करण्याचा प्रयत्न आपण केला तर हे शिक्षण आणि ही जबाबदारी, शासनाच्या जबाबदारी आपण नीटपणे पाहू शकेल असं मी इथं मत व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. नमस्कार, मी पुरुषोत्तम काशीनाथ कुडतर, राहणार चराटे, तालुका सावंतवाडी. माझी मुलगी आर्या पुरुषोत्तम कुडतर इयत्ता 9वी बी. सर्वप्रथम या ठिकाणी आपण शाळेतर्फे पालकांसाठी जो नाविन्यपूर्ण असा उपक्रम राबवलेला आहे त्याबद्दल खरोखरच मी माननीय प्रिन्सिपल, सर्व शिक्षक, सर्व शिक्षकेतर कर्मचारी आणि शाळा व्यवस्थापक यांच्या या ठिकाणी खरोखरच कौतुक करतो आणि आभार पण मानतो की ज्या परिस्थितीत तुम्ही हे राबवलेले आहे त्याची खरोखरच आज समाजाला अत्यावश्यक आहे. आजचा विषय आहे की शाळा बंद आणि शिक्षण सुरू याबाबत पालक व विद्यार्थ्यांची जबाबदारी. सर्वात प्रथम पालकांनी जो महत्वाचा विषय असतो तो म्हणजे आजकाल कुठेही दिसत नाही पालकांकडे मुलांना देण्यासाठी वेळ नसतो. पालकांनी मुलांना वेळ दिलाच पाहिजे. मी म्हणतो आपल्या पालकांनी आपल्या बिझी शेड्यूल मधून एक कमीत कमी दिवसात अर्धा पाऊण तास किंवा 1 तास स्पेशल मुलांसाठी राखून ठेवायचे. त्या 1 तासात मुलांचा अभ्यास घेणे, त्यांना येणाऱ्या समस्या सोडवणे, त्याचप्रमाणे जर त्यांचे काही इतर प्रॉब्लेम असतील तर बघणे, मुलांचा होमवर्क शाळेतील चेक करणे
मुलांसोबत गप्पा करणे, टीव्ही बघणे, खेळ खेळणे, असं करून मुलांसाठी जर तुम्ही पालकांनी वेळ दिला तर खरोखरच मुलांचं आयुष्य सुख समाधानाने भरून जाईल. कारण मुलांना तुम्ही वेळ द्या, मुलांना मित्र बनवा. मुलं तुमचे मित्र बनल्यानंतर तुम्हाला आपल्या प्रॉब्लेम सांगतील आणि त्या प्रॉब्लेम मधून तुम्ही त्यांना बाहेर काढू शकता. दुसरी गोष्ट, मोबाईलचा वापर. मुलांना मोबाईलचा वापर करायला शिका, पण गैरवापर करायला शिका. कारण मोबाईलचा वापर आजच्या घडीला अत्यावश्यक आहे, पण गैरवापर मुलं करणार नाहीत ना, यावर मात्र तुमची निगराणी पाहिजे. म्हणजे मुलांना बोलत राहिले पाहिजे असं नाही, पण त्याच्यावर आपण लक्ष द्यायचं की मुलं काय करतायत, खरोखरच अभ्यास करतायत की दुसरं काय करतायत. त्यानंतर मुलांना चांगल्या सवयी स्वावलंबी बनवा म्हणजे काय तर कालपर्यंत मुलं ज्यावेळी शाळेत चालू होती त्यावेळी मुलांची बरीचशी कामं आई किंवा वडील करायची. आज मुलं घरी आहे त्यामुळे ती कामं स्वतः त्यांना करू. दुसरा विषय विद्यार्थ्याच्या तर खूपच जबाबदारी. विद्यार्थ्याची सर्वात महत्वाची जबाबदारी म्हणजे शिक्षक सध्या ऑनलाईन जे काय शिकवतात ते समजून घेणे, आकलन करणे. काही मुलांना ते समजत नाही, मग ते काय करतात, आपल्या मैत्रिणीला किंवा मित्राला फोन लावून विचारतात तुला हा प्रॉब्लेम समजला का. पण ती म्हणजे नाही. मी तर म्हणे तुम्ही शिक्षकांनाच डायरेक्ट प्रॉब्लेम विचारा, शिक्षक तुम्हाला त्याचं समर्पण होतं. दुसरी गोष्ट, मुलांनी लवकर उठणे, व्यायाम करणे, या गोष्टी सुद्धा अभ्यासासाठी खूप महत्वाच्या आहेत. आणि याच्यातून जर वेळ मिळाला तर तुमचे चांगले छंद जोपासा. म्हणजे उद्या तुम्ही भविष्यात सांगू शकाल की कोरोनाच्या काळात मी माझा अमुक छंद जोपासला आणि माझी अमुक प्रगती झाली, आणि त्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होऊ शकतो. आणि अति उत्साही राहा, कायम पॉझिटिव्ह विचार करा. परिस्थिती ही बदलणारच आहे आणि उद्या शाळा सुरू होणारच आहे. वेळ बराच कमी असल्यामुळे वास्तविक या विषयावर 15-20 मिनिटं तरी वेळ पाहिजे होता, पण शाळेनं वेळ कमी दिल्यामुळे मी थोडक्यात आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. म्हणून पालकांनी पण मुलांकडे लक्ष द्यावे ही पालकांची जबाबदारी आहे. आणि प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या रोजचा अभ्यास नियमित करणे गरजेचे आहे. लवकरच शाळा सुरू व्हावी ही ईश्वरचरणी प्रार्थना. नमस्कार, मी संजय दत्ता यादव. माझी मुलगी कुमारी वैभवी संजय यादव ही 6D मध्ये मुलांच्या शाळेत शिक्षण घेत आहे. आज आपल्याला सर्वांना माहीत आहे की संपूर्ण जगात तसेच आपल्या देशातही कोरोना या रोगाने थैमान माजवलेला आहे आणि त्याच कारणास्तव संपूर्ण देश लॉकडाऊन करण्याबरोबरच महत्त्वाची बाब शिक्षण संस्थेने शाळा बंद करणे, महाविद्यालय बंद करण्याचा निर्णय आज घेतलेला आहे. हा निर्णय घेण्यात आलेला आहे तो त्याचे त्याच्या मागचं महत्त्वाचा बाब विचारात घेता हा कोरोना विषाणूचा प्रभाव हा सर्वांना होऊ नये आणि मुलांमुळे तो
अभ्यासाचा पाठ्यक्रम देत आहे तो आपल्या मुलांकडून प्रामाणिक पद्धतीने करून घ्यावा. त्याचबरोबर आपल्या मुलांनाही या कोरोना विषाणूची जबाबदारी आणि महत्त्व काय आहे ते पटवून द्यायचं आहे. शिक्षक आपलं काम बरोबरीने करत आहेत, त्यांनाही तळमळ आहे, त्यांनाही चाहूल आहे की कधी एकदा हा विषाणू जातो आणि आपली शाळा पूर्ववत सुरू होते. जशी शाळा आपली आहे आणि ती शाळा पण आपल्या विद्यार्थ्यांची वाट बघत आहे. कुठे निघून गेले हे सर्व शिक्षक विद्यार्थी आणि आपल्या ह्या शाळेमध्ये असे आजारी पेशंट का दाखल होत आहे, अशी वाईट परिस्थिती का आली आपल्यावर, हा विचार आज शाळा पण करत असेल. तर मला सगळ्यांना या संदेशाद्वारे असं सांगायचं आहे की पालकांनी आपल्या मुलांकडे त्यांचं शैक्षणिक वर्ष फुकट जाऊ नये म्हणून, वाया जाऊ नये म्हणून जो अभ्यासक्रम शाळेतनं दिला जात आहे तो अभ्यासक्रम एक शिक्षकांची जबाबदारी आहेच, पण आपली पण कुठेतरी जबाबदारी आहे की आपला पालकांचं वर्ष फुकट जाऊ त्याच्या ज्ञानात भर पडावी आणि शिक्षक मुलांनी पण आपल्याला मिळालेली ही संधी घरी राहण्याची संधी ही सुट्टी नसून शाळेत सुट्टी उपभोगण्यासाठी नाही तर घरात बसून आपल्या ज्ञानात भर पडेल यासाठी आपल्याला दिलेली प्रामाणिकपणे आपण पूर्ण करू विद्यार्थ्यांची जबाबदारी आहे. त्याचप्रमाणे आज आपण शासन जे ठरवून देत आहे, जे जे निकष आपल्याला लावून देत आहे, सोशल डिस्टन्स असेल, मास्क वापरणे असेल, सॅनिटायझर लावणे असेल, अनावश्यक घरातून बाहेर पडणे इत्यादी ज्या बाबी आहेत त्या टाळून आपण एक समजूतदार नागरिक म्हणून आपण शैक्षणिक प्रयोजनाकडे बघून समाजाचे वागायचं आहे. तसेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होणार नाही. आपल्यामुळे समाजात जशी आपण शासनाची जबाबदारी आहे तशी त्या आपल्या देशातल्या प्रत्येक नागरिकांची पण तीच तेवढीच महत्त्वाची जबाबदारी आहे की ह्या विषाणूचा आपल्यामुळे, आपल्या चुकीमुळे समाजावर त्याचा वाईट परिणाम होणार नाही. एवढे बोलून माझे भाषण संपवतो. नमस्कार, माझं नाव श्रेया मंगेश मांडगावकर. माझ्या मुलाचं नाव यश मंगेश मांडगावकर, इयत्ता 6वी. आज मी इथे तुम्हाला शाळा बंद, शिक्षण सुरू, पालकांची आणि विद्यार्थ्यांची जबाबदारी या विषयावर 2 शब्द सांगते. मार्च महिन्यापासून आपला लॉकडाऊन सुरू झाले, पण तेव्हापासून मुलांचा अभ्यासक्रम नव्हता. शाळेने ऑनलाईन पद्धतीने हे अभ्यासक्रम सुरू केले. खूप कौतुकास्पद गोष्ट आहे की ही गोष्ट सगळ्यांसाठी नव्हती. शाळा नाही, मुलं खुश होती, पण थोड्या वेळ दिवसांनी तेही कंटाळले. कधी एकदा शाळेत जाणार, कधी एकदा शाळेत जाणार, प्रत्येक मुलाचा बाबतीत होतं. आणि ही ऑनलाईन पद्धती आल्यानंतर मुलं खुश झाली की आपल्या टीचर आपल्यासाठी अभ्यास करतात. रोज 3 सब्जेक्टचा अभ्यास आणि संध्याकाळी आणि पीजे असे सुद्धा आम्हाला व्हिडिओज टीचर्स लिंक पाठवतात आणि तो खूपच बरं वाटतं कारण मुलं तो आवडीनं करतात. घरात बसून सुद्धा सेफ राहून सुद्धा हा अभ्यास होऊ शकतो हे आपल्या या टेक्नॉलॉजीमुळे शक्य झालं आणि शाळांनी, शिक्षकांनी खूप चांगल्या पद्धतीने अभ्यासक्रम पाठवत आहेत. आणि ही झाली शिक्षकांची जबाबदारी, पालकांची जबाबदारी आणि विद्यार्थ्यांची जबाबदारी. मुलांकडनं आल्यानंतर टीचर जेव्हा सांगतात होमवर्क पाठवा या नंबर, माहिती आहे मुलं किती आहेत, प्रत्येक वर्गामध्ये 70-75 मुलं आहेत. प्रत्येकांचा होमवर्क टीचर चेक करणं शक्य नाही. त्यामुळे टीचरनी एक 10-20 मुलांसाठी ही मला होमवर्क पाठवा असा मेसेज केल्यानंतर पालकांची जबाबदारी आहे की आपला मुलगाचा रोल नंबर किती आहे आणि त्याने तो होमवर्क कंप्लीट केला आहे का आणि त्या वेळेत त्यांनी शिक्षकांना पाठवलं पाहिजे आहे का. ही सगळी जबाबदारी पालकांवर येते आणि विद्यार्थ्यांवर पण येते कारण मोबाईल हे पालकांकडे असतात. मग पालक आपल्या सोयीने मुलांना देतात कारण मुलं आजकाल फक्त मोबाईलवरती गेम आणि गेम तेवढं न करता ऑनलाईन पद्धतीने हा अभ्यासक्रम सुरू झाल्यामुळे मुलंही हा वापर करतात ना. अभ्यास करतो ह्या धर्तीवर ते जर गेम खेळत बसले तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही. त्यामुळे मुलांचीही तेवढी जबाबदारी आहे की आपला जो दिलेला आहे अभ्यासक्रम तो व्यवस्थित नोटबुकमध्ये नोट डाऊन करणे, आलेल्या लिंक्स, त्याचे टीचरने पाठवलेले व्हिडिओ, व्हॉइस मेसेज
इथे मी माझे भाषण पूर्ण करते. धन्यवाद. माझे नाव अर्पिता आपा आमडोसकर आणि माझ्या मुलीचे नाव चैत्राली आपा आमडोसकर. ही आत्ता 7वी डिव्हिजन डी. तर आजचा हा विषय आहे शाळा बंद शिक्षण सुरू, पालक व विद्यार्थ्यांची जबाबदारी. कोरोनामुळे शाळा महाविद्यालये सध्या बंदच आहेत. मुलांचे शिक्षण थांबलेले आहे. मुलांना जर अभ्यासात गुंतवून ठेवले तर कंटाळा कमी होऊन त्यांना अभ्यासाची सवय राहील. त्यामुळे स्टडी फ्रॉम होम हा भन्नाट उपक्रम सुचला आहे. विद्यार्थ्यांचा पालकांचा व्हॉट्सॲप ग्रुप तयार करून रोज सकाळी ग्रुपच्या माध्यमातून अभ्यास पाठवून तो पूर्ण करणे ही जबाबदारी पालकांची व विद्यार्थ्यांची असते. या शिक्षकांचा सहभाग तर अतिमहत्त्वाचा असतो, कारण शाळेत शिकवला जाणारा विषय ऑडिओ व्हिडिओ मार्फत मुलांना पोचवणे हे तेवढे सोपे काम नाहीच आहे. शाळेतील वातावरण, शिक्षकांची भीती, तसेच समवयस्क मुले यांच्या समवेत केला गेलेला अभ्यास व घरी पालक, मोबाईल तसेच लहान भावंडे यांच्या समवेत केलेला अभ्यास खरंच खूपच तफावत आहे. एखाद्या पालकाकडे स्मार्टफोन नसला तर मग त्यासाठी शेजारचा मोबाईल वापरावा लागतो. ही अभ्यासाची कसरत सध्या पालक व मुले दोन्हीही करत आहेत. पण सध्या खरी परीक्षा आहे कोरोना विरुद्ध लढण्याची. या परिस्थितीत मुलांची शिक्षण प्रक्रिया निरंतर सुरू राहावी हा प्रयत्न शिक्षक, पालक व विद्यार्थी करत आहेत आणि खंड न पडता सातत्य राहावे यासाठी शासन, जिल्हा परिषद सर्व स्तरातून लर्निंग फ्रॉम होमच्या माध्यमातून प्रयत्न करीतच आहेत. खरी जबाबदारी आहे ती पालक व विद्यार्थ्यांची. शिक्षक आम्हा पालकांना, विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करतच असतात. एखादा कंटाळवाणा वाटणारा विषयाचा गृहपाठ त्या मुलाला केवळ आई किंवा बाबांच्या सहभागाने हुरूप आणणारा ठरू शकतो. म्हणून मुलांच्या शिक्षणातील स्वतःच्या सहभागाकडे कंटाळवाणी भूमिका म्हणून पालकांनी न पाहता मुलांच्या प्रगतीसाठी जमेची बाजू म्हणून पाहावयास हवे. शिक्षक, पालक व विद्यार्थी यांच्या त्रिवेणी संगमातून उद्या यशस्वी भावी पिढी निर्माण होईल यात शंकाच नाही. थँक्यू. I am Mahesh Lakshman Paste, father of Krishna Mahesh Paste, 5th D. I am going to speak about the topic schools closed, online education is going on, and responsibility of the students and their parents. The whole world has come to a standstill, and the reason is COVID-19. We could not have imagined ourselves confined to our homes. The COVID-19 has changed the education forever. Globally, over 1.2 billion children are out of the classroom. As a result, education has changed dramatically. With the rise of e-learning, whereas teaching is undertaken on digital platforms, students can learn anywhere in the world with the help of e-learning. It is more user-friendly. A student gets a classroom experience by sitting in the corners of their rooms. The students can attend lectures, seminars, discussions, webinars by sitting in their houses. The exams are mostly conducted online nowadays. At the same time, online education, it has some drawbacks. There is no face-to-face communication. The more technological advancement will only lead to more attraction for students. So, parents should be very careful and alert. Online study should be done under the supervision of the parents.
most of the parents, they provide many facilities to their children, but they are not taking into consideration in what ways their children are making use of them. This e-learning can be a test time for the student. The isolation can be a gift for the student if they use it to their advantage by working very hard to achieve their goals. Many online learning platforms like Byju's, Vedantu, etc. are available. Students and their parents, they should try to get benefits from them. Online education is the only thing right now which can save our life from coming to a complete standstill. I think this is the largest online movement in the history of education. Every nightmare, it has an end. So, I hope this one will also end soon. Schools will be reopened, crowded with children. Though online education has some drawbacks, it is the need of the present age. So, there is very important role of teachers, students as well as parents. I hope we will face this challenge and conquer over it. Stay home, stay safe. Thanks a lot. लवकरच परीक्षा होतील, मे महिन्याची मोठी सुट्टी पडेल आणि नंतर नवीन विद्यार्थी प्रवेश. सगळीकडे काही उत्साही वातावरण असतानाच आपल्या जगाला हादरवून सोडणारा कोविड-19 म्हणजेच कोरोना हा विषाणू आपल्या भारतात प्रवेश करून आला. म्हणजे काय? देशातील माणूस आणि आपल्याला हादरवून सोडला आणि अचानक झालेला लॉकडाऊनमुळे सगळ्या क्षेत्रांमध्ये शिक्षण क्षेत्रात त्यांच्याबरोबर आपला वेळ देणं फार महत्त्वाचं वाटू लागलं. आता हे कशाला? तर याचं कारण म्हणजे तुम्हाला माहितीच आहे मुलं किती खोडकर असतात. आपल्याला
आपल्या आवडीचे खेळ बघावे, आपल्या आवडीचे नेटवर्कचे अडचणी आहेत तर त्या पालकांना सुद्धा हे उपाय करायला काही हरकत नाही. त्यांना कुठेतरी वर्तमानपत्र किंवा वाचनाची पुस्तकं जर उपलब्ध करून दिली तर निश्चितच मुलं त्यांचे ज्ञान मिळू शकते. पण